विठ्ठलाच्या वाणीला. चल ग सखे चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. महाराष्ट्रातील पंढरपूरची यात्रा म्हणजेच पंढरपूरची वारी प्रसिद्ध आहे. यामध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालखीत संतांच्या पादुका त्यांच्या संबंधित देवस्थान पासून पंढरपूर पर्यंत नेहमी समाविष्ट आहे. या मिरवणुकीत अनेक भाविक पायी सामील होतात. वारकरी हा एक मराठी शब्द आहे ज्याचा अर्थ वारी करणारा असून वारीची ही परंपरा सुरू झाली महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून साधू संतांच्या पालख्या आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने पंढरपूरसाठी येत असतात. या पालखीच्या प्रवासाला साधारण 20 ते 22 दिवस लागतात. पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांपैकी अनेक पालखी या मुख्य पालखी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीत सामील होतात. या दोन मुख्य असून या व्यतिरिक्त आणखीही पालख्या पंढरपुरात दाखल होतात. संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीतून तर तुकारामांची पालखी देहू येथून पंढरपूरसाठी प्रस्थान करत असते. या वारीत सांगता शैली एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात होते. हिंदूंमध्ये पंढरपूर यात्रेला खूप महत्त्व आहे. आषाढी एकादशी निमित्त आळंदी ते पंढरपूर वारकऱ्यांची यात्रा सुरू झालेली आहे. ही यात्रा जून महिन्यात सुरू होऊन 22 दिवसांची यात्रा वारकरी पायी चालत पूर्ण करतात. या यात्रेत जवळजवळ 5 लाख वारकऱ्यांचा सहभाग असतो. सोलापुरातील भीमा नदीच्या तटावर बसलेले पंढरपूर शहर आहे. विठू माऊलीच्या दर्शनाकरता देशातील कानाकोपऱ्यातून लोक वारकरी पताका आणि दिंडी घेऊन या तीर्थस्थळावर पायी चालत जातात. ही यात्रा आळंदी ते पुणा तथा जेजुरी होऊन पंढरपूरला जाते. या यात्रेला ज्ञानदेव माऊली दिंडी असेही म्हटले जाते. ही परंपरा 1000 वर्षापासून महाराष्ट्रातील काही संतांनी सुरू केली. या यात्रेत सहभाग घेणाऱ्या सर्व भक्तांना वारकरी असे म्हटले जाते. तर ही होती पंढरपूर यात्रेबद्दल काही माहिती. तुमच्या जवळ ही काय माहिती असेल तर आपण कमेंटद्वारे या पोस्टमध्ये आपली माहिती देऊ शकता. मी हे व्हिडिओ काही लोकांकडून जमा करून आज पोस्ट केलेत. अशाच प्रकारे काही बातम्याची माहिती आपल्यापर्यंत मिळेल त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा.